गांधीजींचं नाव पुसण्याचा केंद्राचा डाव, काँग्रेसचा आरोप. मनरेगा कायद्यात बदलांविरोधात चंद्रपुरात काँग्रेसचे आंदोलन. प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन. खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंची उपस्थिती. महात्मा गांधींचं नाव पुसून टाकण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप करत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज आक्रमक भूमिका घेतली. मनरेगा कायद्यात करण्यात आलेल्या बदलांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून मनरेगा बचाव आंदोलन छेडण्यात आले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या नावात बदल करून VBG रामजी हा नवीन कायदा लागू केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. हा बदल केवळ नावापुरता नसून महात्मा गांधींच्या विचारधारेसह त्यांच्या स्मृती पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली. मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार मिळत असून या योजनेवरच केंद्र सरकार घाला घालत असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या ग्रामीण विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनरेगामध्ये होणारे बदल तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला. ग्रामीण मजुरांच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून गांधीजींच्या नावाशी आणि विचारांशी छेडछाड सहन केली जाणार नाही असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. हे आंदोलन म्हणजे हा जो रोजगार हमीचा जो कायदा होता, महाराष्ट्रामध्ये तर ही रोजगार हमी 1972 पासून लागू होती. परंतु जेव्हा आमची UPA सरकार आली तेव्हा मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये 2005 पासून देशामध्ये हा कायदा लागू केला. या कायद्याला मनरेगा म्हणून नाव देण्यात आलं. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं त्याचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये कसा रोजगार देता येईल, मागेल त्याला काम, आणि काम नाही दिलं त्याला मग तो बेरोजगारी भत्ता असं स्वरूप होतं. आणि हा याचा पूर्ण 100% खर्च केंद्र सरकार तेव्हा करत होती. आणि काही गावामध्ये समजा 50 मजूर एका ठिकाणी गोळा झाले आणि त्यांना वाटलं की आता आम्ही रिकामे आहोत, कुठेतरी काम पाहिजे, तर त्यांनी एक 5-25 लोकांच्या सह्या घेऊन जर BDOकडे किंवा तहसीलदारकडे अर्ज केला, त्याला ते काम मिळत होतं, त्याचा तो अधिकार होता. जर काम नाही मिळालं तर कमीत कमी त्यांना मग तो बेरोजगारी भत्ता शासनाला द्यावा लागत होता. हा सगळा खर्च केंद्र सरकार करत होता. आता नवीन याच्यामध्ये त्यांनी काय केलं की काम मागण्याचा अधिकार मजुरांकडून काढून टाकला, काम मागण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीकडून काढून टाकला, आणि जे 100% पैसा केंद्र देत होते त्यापैकी फक्त 40-60% पैसा केंद्र देणार आहे आणि 40% पैसा त्याच्या राज्यानं सहन करायचा आहे. आणि कामाची निवड सुद्धा केंद्र शासनाचे जे प्रतिनिधी आहे तेच करणार. राज्य शासनाला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीला किंवा स्थानिक रोजगारांचा अधिकार नसल्यामुळे हा कायद्यामध्ये आमची अशी काँग्रेसची मागणी आहे की एक तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव त्यांनी बदलायला नाही पाहिजे. हे सरकार जेव्हापासून आलं त्यांनी असे अनेक नावं बदलणं सुरू केले. आमची इंदिरा गांधी योजना होती, त्याने त्याची प्रधानमंत्री आवास योजना केली. राजीव गांधीच्या नावाने आमची जीवनदायी योजना होती, ते बदलून महात्मा फुलेच्या नावाने दिलं. असे जे काही आमचा आता राष्ट्रीय पुरुषांचं नाव बदलण्याचं काम केलं. आता महात्मा गांधी हा राष्ट्रपिता आहे, महात्मा गांधींनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे. तर महात्मा गांधी सारख्या राष्ट्रपित्यात जर असं जर नाव बदलत असेल आणि ती योजना जर बंद करायचा केंद्र सरकार प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे त्यासाठी आज आम्ही सांकेतिक उपोषण करून आलेलो आहोत. आणि आमचा एक कार्यक्रम आहे, यानंतर आम्ही 16 तारखेपासून तर गावागावात जाऊन आम्ही लोकांना जागृती करणार आहोत आणि लोकांना सांगणार आहोत की ही रोजगार हमी या शासनाने बंद केली, आपला रोजगार हिसकला, त्यामुळे याच्या विरोधामध्ये जो काही असंतोष आहे तो लोकांमध्ये खतखतत आहे, तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला माहित आहे की जे आपलं जुनं मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना जी होती त्याचं नाव बदलून आता रामजी ही नाव करण्यात आलं. रामजी म्हणजे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन अशा पद्धतीचं रामजी नाव त्या ठिकाणी करण्यात आलं. खरं तर हे बिल सभागृहात आणत असताना आम्ही सगळे जेवढे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनी खूप विरोध या बिलाचा केला. कारण या ठिकाणी आपल्याला माहित आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव या योजनेला होतं, ते नाव बदलून आता कुठंतरी त्या ठिकाणी देखील धर्मावरती जाऊन रामाचं नाव त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हे भाजपाले करत आहे.
पण आपण पाहिलं की जुन्या बिलात ज्या पद्धतीनं केंद्राचा आणि राज्याचा वाटा आता यांनी ऍड केला, कुठलेही अधिकार हे राज्यातल्या लोकांना किंवा त्या रोजगार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील कोणालाही त्या बिलाच्या संदर्भात कुठलाही अधिकार त्यांनी ठेवलेला नाहीये. आणि 125 दिवस आम्ही वर्षभरातून फक्त रोजगार उपलब्ध करून देऊ अशी हमी त्या ठिकाणी देत आहे. म्हणजे रोजगारांनी मनावरती घेतलं तरी ते त्या ठिकाणी काम करू शकत नाही. आणि अशा चुकीच्या बिलाचा विरोध आम्ही कडाडून त्या ठिकाणी सभागृहात केला, तरी पण त्यांनी बहुमत नसताना देखील ते बिल सभागृहात पास करून घेतलं. आणि कुठंतरी आपण पाहता आता ज्या पद्धतीनं सुभाष भाऊन या ठिकाणी सांगितलं की ज्या ज्या थोर महापुरुषाची नावं या सगळ्या योजनेला होता, इंदिरा गांधी आवास योजना होती, संजय गांधी निराधार योजना होती, आता महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती, या सगळ्यांची नावं बदलून कुठंतरी ते पक्षांच्या लोकांची नावं त्या ठिकाणी ऍड करत आहे. विशेष करून भाजपाच्या लोकांची नावं ऍड करून कुठंतरी या योजना बदलाचा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्या विरोधात आजचं हे आमचं आंदोलन आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।